आता मुख्यमंत्री सर्व आहेत राज्याचे, सगळ्यांनी सांगितलं आहेत आणि आमच्यामध्ये चांगलं कॉर्डिनेशन आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्यामध्ये, त्या बाबतीमध्ये सर्व मिळून निर्णय घेतील आणि तो निर्णय घेईल तो योग्य असेल. मोहिते पाटील पुन्हा ऍक्टिव्ह झालेले आहेत पक्षामध्ये. रणजितसिंह मोहिते पाटील, त्यांच्यावर काही पक्ष काय शिस्तभंगाची कारवाई होणार होती, ते कार्यक्रमाला दिसायला लागलेले आहेत. नाही, मला वाटतं ते कार्यक्रमाचा नेहमीच असतात, म्हणजे पक्षाच्या मिटिंगला सुद्धा असतात, सीएम साहेबांकडे जेवण असतात तिथे सुद्धा असतात, कारण ते अजून आमच्या पक्षाचे तसे सदस्य आहेत आणि आमदार आहेत ते आमच्या पक्षाकडून झालेले, त्यामुळे ते येतात. वाद संपलाय का? म्हणजे नाही, तोटा फायदा कोणाचा नाही. खर्च नाही वाटायचं की बाबा मला सोडून काहीच नाही, कुठे काय काहीच नाही आहे. हा पक्ष व्यक्तिपूजक नाही, कोणाच्या व्यक्तीच्या भरोश्यावर हा पक्ष चालत नाही, एक लक्षात घ्या. हा पक्ष असं नाही. आता विधानसभेला तुम्ही बघितलं, मराठवाड्यामध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्रामधील काय आज किती म्हणजे सगळे चांगले घरी गेलेत ना. हा शेवटी पक्ष आहे, हा विचार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठली व्यक्ती काय म्हणते, इकडे जाते तिकडे जाते, त्याच्यावर हा पक्ष हलतडुलत नाही. माणसं संपून जातात. आणि इथे तर सांगेन, मी देशभरातलं सांगतो, अनेक मुख्यमंत्री असलेले गुजरात बघा, यूपी बघा, मध्य प्रदेश बघा, इथे लोक आले आणि चालले गेले हमारे वजह से, आमच्यामुळे. कुठे काय राहिलं? आज ते काळाच्या पडद्यावर झाले, त्याचं नावही कोणी घेत नाही. माधुरीताई मिसाळ शिरसाट यांच्यामध्ये कम्युनिकेशन लॅक दिसतंय, बैठक घेतल्या ह्याच्यावर. मुख्यमंत्र्यांनी ही घडी बसवून दिलेली नाही का? कोणाला काय अधिकार आहे? नाही, मला वाटतं मी कालच आपल्या चॅनलच्या माध्यमातून रात्री उशिरा हा विषय बघितला. माननीय मुख्यमंत्री मोदी असतील, त्यांच्या पक्षाचे नेते असतील, बसून हा निर्णय होऊ शकेल कोणाला काय अधिकार आहेत, कोणाला काय अधिकार नाहीत, कोणी मिटिंग घ्यावी, कोणती मिटिंग घ्यावी. मला वाटतं हा काही फार वादाचा विषय आमच्याकडे नाही आहे. एखाद्या खात्यामध्ये असं काही झालं असेल, मंत्र्यांना वाटलं असेल तर मुख्यमंत्री मोदयांकडे बसून यावर तोडगा निघेल. यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलेलं आहे, कार्यक्रम पुस्तक प्रकाशनाच असू दे, पण ज्या पद्धतीचं कौतुक आहे, कुठंतरी राजकारण बदलायला लागले वाटतं नाही का? मला वाटतं जे खरं आहे, आम्ही राजकारणाच्या वेळेला राजकारण करू काय, एकमेकाचे उणे दोष दाखवू, काय जे असेल ते. पण वाढदिवसाच्या वेळेला पवारसाहेबांना मीच ते पुस्तकाचं त्या ठिकाणी प्रकाशक आहे, मीच शरद पवार साहेबांनाही पत्र दिलं होतं, मी उद्धवजींशी त्या ठिकाणी बोललो होतो, त्यांनाही पत्र दिलेलं होतं आणि त्यांनी अतिशय दिलखुलास अशी मुलाखत त्या बाबतीवर दिलेली आहेत किंवा देवेंद्रजीचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि ते योग्यच आहे. म्हणजे पवारसाहेबांच्या बाबतीतही बोलताना देवेंद्रजी कधी असं वेळाकडे बोलणार नाहीत. कुठल्याही अशा शुभेच्छा द्यायच्या असतील तर अतिशय चांगल्याच देतात आणि ते योग्यच आहे, काही चुकीचा असायला भाग नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी जे कौतुक केलं आणि ज्या पद्धतीच्या भाषेत त्यांनी जे केलेलं आहे, ते शब्दरचना केलेली आहे, ती अतिशय देवेंद्रजीला साजेशीच आहे, मी असं म्हणेल. नाही, चूक कळली असं नाही आहे. बघा, आमचं वैयक्तिक काही वाद नाही आहेत, आमची विचाराची लढाई आहे, आमची आयडिओलॉजी वेगळी आहे पक्षाची. पण हे असं होत नाही की आम्ही प्रत्येक वेळेला वाढदिवसाला एकमेकांबद्दल वाईटच बोलावं, चुकीचंच बोलावं, असं होत नाही. जे खरं आहे तेही बोलावं लागतं. बाकी राजकारणाच्या वेळेला मग आम्ही एकमेकांवर करत राहतो.